स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई। 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतुसे व पल्सर मोटरसायकल जप्त, 3 आरोपी ताब्यात। आज दिनांक 2/9/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून 3 संशयितांना पकडण्यास यश मिळवले आहे। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले तसेच मल्लिकार्जुन बनकर, दीपक घाटकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांनी पथकासह रेल्वे उड्डाणपुलाजवळ हरेगाव फाटा तालुका श्रीरामपूर येथे सापळा रचून कारवाई केली। छाप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले। अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, वय 23 वर्षे, राहणार फत्तेपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। अजय शिवाजी मगर, वय 25 वर्षे, राहणार नांदूर शिकरी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। योगेश मच्छिंद्र निकम, वय 35 वर्षे, राहणार वडगाव गुप्ता, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला। एकूण 5 गावठी पिस्टल, अग्निशस्त्र, 9 जिवंत काडतुसे, पल्सर मोटरसायकल क्रमांक MH17DG 5767 असा एकूण मुद्देमाल किंमत 4,09,000 रुपये। प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा 818/2025 भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 3/25 7/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली, तेव्हा त्यांना 3 आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे 5 अग्निशस्त्र मिळालेले आहेत आणि 9 जिवंत काडतुसे मिळालेली आहेत। हे 5 जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत। एक मोटरसायकल मिळालेली आहे। हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत। अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि कोणता संबंध आहे? हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे 2 जण राहणारे आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे। अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढे करतो आहोत की यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत, आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे त्याचं काय करणार होते। खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली। त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला। त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे। हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडे अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन।
टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.